नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासाची सुरुवात करण्यापूर्वी केली जाणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घटस्थापना. याला कलश स्थापना असेही म्हणतात. घटस्थापनाची तयारी कशी करावी आणि घट बसवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. कलश म्हणजेच घटस्थापना. पितळाच्या तांब्या किंवा मातीचा कलश वापरावा. कलश शक्यतो मातीचाच असावा. मातीचा कलश बनवण्यासाठी स्वच्छ माती घ्यावी. धान्य 7 प्रकारचे धान्य असावं म्हणजे सप्तधान्य आणि गहू घ्यावं. पाणी पवित्र नदीचं पाणी असं पाहिजे किंवा गंगाजल. पूजेचं साहित्य: नारळ, आंब्याची पाने, कुंकू, हळद, गुलाल, रांगोळी, फुलं, हार, 5 किंवा 9 पानांचा विडा. विड्यावर ठेवण्यासाठी सुपारी, दक्षिण नाणी, तुपाचा दिवा, अगरबत्ती, धूप, पंचामृत, दही, दूध, तूप, मध, साखर. घट झाकण्यासाठी कपडा लाल किंवा केशरीच असावा. घटस्थापना करण्याची पद्धत: घटस्थापना करण्यापूर्वी स्वच्छ जागा निवडा. ही जागा शांत आणि पवित्र असावी. घटस्थापना करण्याच्या जागेवर स्वास्तिक आणि ओम काढून त्यामागे फोटो ठेवा. पाटावर लाल किंवा केशरी रंगाचा कपडा अथरा. माती आणि सप्तधान्य एकत्र करून कलशाच्या खालील भागात एक थर तयार करा. या थरात पाणी शिपडा आणि त्यावर गहू पसरवा. गहू आणि मातीचा थर तयार झाल्यावर कलशात गंगेचं पवित्र पाणी भरा. पाण्याने भरलेला विड्याची पानं टाका. आत कलशाच्या तोंडावर आंब्याची पानं ठेवा. यानंतर कलशावर नारळ ठेवा. नारळाची शेंडी वरच्या बाजूला असावी. नारळावर लाल किंवा केशरी कपडा तो दोऱ्याने बांधा. आता या कलशाला देवीचं रूप मानून त्याची विधिवत पूजा करून घटस्थापनेसाठी कोणत्याही गोष्टीची काळजी घ्यावी. शुभ मुहूर्त: घटस्थापना नेहमी शुभ मुहूर्तावरच करावी. स्वच्छता: घटस्थापनेची जागा आणि वापरल्या जाणाऱ्या सर्व साहित्य स्वच्छ असावं. नारळाची शेंडी वरच्या बाजूला ठेवावी. घटस्थापना केल्यावर तो 9 दिवस एकाच जागी स्थिर ठेवा. त्याला शक्यतो हलवू नका. ज्या कलशासमोर अखंड ज्योत लावली आहे ती 9 दिवस विझवू नका. याची संपूर्ण काळजी आपल्याला घ्यायची आहे.